नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. उद्या म्हणजेच 26/11/2024 रोज मंगळवारी उत्पत्ती एकादशी आहे. तर या एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित केले जातं. या दिवशी भगवान विष्णूची विशेष उपासना केली जाते. विधीपूर्वक या व्रताला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. या व्रताचा विधी केल्यानं दाम्पत्याच्या जीवनात आलेल्या अडचणीचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा देखील संपून जाते. त्यामुळे घरात समृद्धी नांदते, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार, भय यापासून मुक्ती मिळते. जे श्रद्धाळू एकादशीचा उपवास करत नाहीत परंतु उपवास करण्याचा नेम धरतील तर त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशीपासून त्यास सुरुवात करावी, कारण ह्याच एकादशीपासून ह्या व्रतास प्रारंभ होतो. तर आता बघूया उत्पत्ती एकादशी व्रत आणि पूजाविधी कसा करायचा. तर यात दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजनानंतर सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी. रात्री बिलकुल भोजन घेऊ नये, अति बोलून आपली ऊर्जा वाया घालू नये व रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी प्रातःकाली म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा. नित्य दिनचर्या झाल्यावर स्नानादी कर्मे करून भगवान श्री विष्णूंची पूजा करून कथा श्रवण करावी. या दरम्यान संपूर्ण दिवसभर व्रतस्थ व्यक्तींनी वाईट कर्म करणाऱ्या पापी आणि दुष्ट व्यक्तीची संगत टाळावी. रात्री भजन कीर्तन करावे व जाणता अजाणता झालेल्या अपराधांची भगवान श्री विष्णू यांच्याकडे क्षमा मागावी. द्वादशीच्या दिवशी प्रातःकाली ब्राह्मण किंवा गरिबास भोजन देऊन यथायोग्य दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी. नियमबद्ध केल्यास उपवास खूपच पुण्य फलदायी असतो. तर आता उत्पत्ती एकादशीची व्रतकथा आपण बघूया. तर सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत असे. मूर नावाचा त्यांचा एक पुत्र होता. मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता. त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमासमोर टिकाव लागत नव्हता. त्यानंतर देवतांनी भगवान श्री विष्णूकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना केली. देवतांच्या अनुरोधाप्रमाणे भगवान श्री विष्णू यांनी दैत्यावर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्री विष्णू यांना झोप येऊ लागली. मग ते बद्रिकाश्रम स्थित 12 योजने लांब सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले. त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला. भगवान श्री विष्णूंना झोपलेले पाहून त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान श्री विष्णूच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्यानंतर दैत्य व कन्या यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले. या दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्छित केले व त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा भगवान श्री विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले की दैत्य मरण पावला आहे. ते आता विचार करू लागले की दैत्यास कोणी मारले. त्यावेळी कन्येने सांगितले की त्यांना मारण्यासाठी तयार होता. तेव्हाच तिनेच त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्याचा वध केला. भगवान श्री विष्णूंनी तिचे नाव एकादशी असे ठेवले, कारण एकादशीलाच ती भगवान श्री विष्णूच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळेच ह्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते. भगवान श्री विष्णूंनी एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णू लोकात स्थान मिळेल. तर आशा करते माहिती तुम्हाला आवडली असेल आणि कथाही आवडली असेल.
तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.